नमस्कार. पद्मावती आर्यवर्क डिझायनर क्लासमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. फ्री ऑनलाईन मोफत घरी बसून आर्यवर्क डिझायनरचा आपला आजचा 20वा दिवस आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये जरी थ्रेडने डबल चेन स्टिच शिकले आहे. आता आपण जरी थ्रेडने चौकोन, गोल राऊंड कसे बनवायचे ते शिकणार आहोत. कारण त्याचे पॉईंट कसे काढायचे, पॉईंटवरून पुढे कसे वर्क करायचे ते सांगणार आहोत. व्हिडिओ लक्ष देऊन पहा. माझा तर स्किप करू नका, कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात पण फार महत्त्वाच्या असतात. त्या लक्षात येणं महत्त्वाचे आहे. चेन स्टिचने पान कसे तयार करायचे सर्व तुम्हाला शिकविणार आहे. तुम्ही हळूहळू शिकत राहा. तुम्हाला नवीन नवीन वर्क करायला शिकविणार आहे. चला तर मग कपडा आपण रिंगला फिट करायचा. स्केलच्या सहाय्याने चौकोन काढून घ्यायचं. आता असं जरी थ्रेड घेऊन त्याला गाठ पडायची. ही क्रोशा सुई घ्यायची. ही सुई टुलिप कंपनीची आहे आणि 13 नंबर 0.55 mm आहे. आणि या वस्तू कंपनीच्याच घ्यायच्या म्हणजे करायला सोपं जाईल. ज्याला हे असं बोटावर दोरा ठेवून जर जमत नसेल, असं बोटावर दोरा ठेवून जर करता येत नसेल तर त्यांना असं दोरा बोटाला गुंडाळला तरी चालते, कारण तो दोरा निसटून जाते. बघा तर मग सुई खाली घालायची आणि दोरा वर काढायचा. बघा थ्रेड वर काढले. पुन्हा सुई खाली घालून पुन्हा दोरा वर घ्यायचा. बघा आता पॉईंटवर आलो आपण. आता या पॉईंटवर कसं घ्यायचं बघा.
रिंग बसवून जाते. रिंग जर फिट जर मग बसवली तर ते मधातच निष्ठून जाते. तर याची काळजी घेणं आवश्यक आहे. बघा आता हे पुन्हा पॉईंटवर आले. पुन्हा इथं पॉईंट घ्यायचा. ही मोठी रिंग आहे 18 इंचाची. जर तुम्हाला या रिंगला जमत नसेल तर तुम्ही 6 इंचाची लहान रिंग पण घेऊ शकता. बघा आता आपल्याला गाठ पडायची. गाठ कशी पडायची तर तुम्ही लक्ष द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर नवीन कोणी ताई असतील तर त्यांना शिकायचं असेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला जर कळाले नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता. थँक्यू.